सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात साटेली भेडशी गावातील थोरले भरड येथे अनधिकृत मदरसा चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। गेले 2 दिवस येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करून अखेर तहसीलदारांना घेराव घातला आणि मदरसा प्रकरणी त्वरित कारवाईची मागणी केली। काल रात्री उशिरा मदरशाच्या खोलीत हत्यारे सापडल्याने खळबळ उडाली। त्यानंतर तहसीलदार कार्यालयात संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली। त्यानंतर तहसीलदार राजमाने यांनी पोलिसांना लेखी पत्र देऊन मदरशाची वीज आणि पाणी बंद करण्याचे आदेश दिले। त्यामुळे अखेर अनधिकृतपणे चालू असलेल्या मदरशाला अखेर कुलूप लागले आहे। ग्रामपंचायत पूर्णपणे स्वतंत्र अधिकारी कारवाई तुम्ही करू शकता मॅडम। मी तुम्हाला सांगते तुम्ही कारवाई करा यामध्ये। पॅरलल चालणाऱ्या शासन संस्था हे लक्षात घ्या पहिला। आपण एकमेकांनी सोबत काम करायचंय। मी तुमच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही, तुम्ही माझ्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करू नका। तुम्हाला पूर्ण अधिकार आहे त्याबाबत। तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायत का तुम्ही सरपंच आणि तुमची सभासदांची बॉडी जी आहे ना ती 9 जणांची, तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे त्याबाबत अनधिकृत बांधकामाबाबत। मॅडम हे जे अनधिकृत बांधकाम आहे हे आमच्या परवानगीने याची बांधकाम झालं, परवानगीने झालं 2006 च्या नियमानुसार 16 च्या नियमानुसार फक्त त्या घराची आकारणी फक्त आकारणी केली जाते। आम्ही त्यांना परमिशन दिलेली नाही की अनधिकृत कार्य परमिशन नाहीये ना। तेच की मग उद्या सकाळी ते जर संबंधित पार्टी कोर्ट जातील तेच की मग त्या संबंधित शेवटच्या भाषेत काय सांगायचं माहिती दिलेली आहे। तुम्ही त्या पद्धतीने 7ही आरोपींना या ठिकाणी तासाभरामध्ये तुम्ही अटक करायची। कसे करायचे ते आम्हाला माहित नाही। जोपर्यंत इथे ते येत नाही, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या दालनामध्ये बसतो। आम्ही न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत। ॲज अ तहसीलदार म्हणून, दंडाधिकारी म्हणून तुमच्या दालनात या ठिकाणी बसलेलो आहोत। तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगा आणि संबंधित व्यक्तींना या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये अटक व्हायला पाहिजे, एवढंच आमचं मत आहे। आता याच्यामध्ये पुढे अजिबात काय त्यांच्याकडून आपल्या एखाद्या इमारतीचं डिमॉलिशन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आता या ठिकाणी सरपंच आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।